तर विद्यार्थी मित्रांनो, आपण समांतर रेषा व समलंब रेषा या घटकाची माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी रेषा ए बी व रेषा पी क्यू या दोन रेषा काढलेल्या आहेत. तर आपण पहिल्यांदा समांतर रेषा याविषयी माहिती घेऊया. एकाच प्रतलातील एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषा कोणत्याही बाजूस कितीही वाढवली तरी त्या एकमेकांना छेदत नाही. म्हणजे एकाच प्रतलातील अशा रेषा ज्या कितीही आपण वाढवल्या, कोणत्याही बाजू, डावी बाजू किंवा उजवी बाजू कितीही वाढवल्या तर त्या एकमेकांना छेदत नाहीत, अशा रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण काढलेली रेषा ए बी व रेषा पी क्यू ह्या एकमेकांना समांतर आहेत. म्हणून जसं की वहीच्या रेषा किंवा मोजपट्टीच्या ज्या कडा असतात त्या एकमेकांच्या समांतर रेषा असतात. आता समांतर कसं लिहायचं? उदाहरणामध्ये रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू, म्हणजे या दोन उभ्या ज्या रेषा आपल्याला दाखवलेल्या आहेत त्याला समांतरचं चिन्ह म्हणता येईल थोडक्यात. म्हणजे समांतर दाखवण्यासाठी रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू या चिन्हाद्वारे आपण त्या दोन रेषा समांतर आहेत असं दाखवतो. दुसरा आहे लंब रेषा. या ठिकाणी रेषा ए बी व रेषा सी डी ह्या समांतर रेषा आपल्याला रेषा ए बी लंब रेषा सी डी असे दाखवलेले. लंब रेषा म्हणजे काय बघू आपण, की जेव्हा एकमेकांना छेद देणाऱ्या ज्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषा काटकोन करतात तेव्हा त्या रेषांना लंब रेषा म्हणतात. उदाहरणामध्ये आपल्याला रेषा ए बी लंब रेषा सी डी म्हणजे या ठिकाणी काटकोन झालेले आहे. लंब दाखवण्यासाठी या चिन्हाद्वारे प्रतीकाद्वारे आपण ते लंब हे दाखवत असतो. म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि त्यांचा काटकोन होतो, म्हणजे काटकोनात छेदणाऱ्या दोन रेषा एकमेकांना लंब असतात. म्हणजेच एखाद्या आपल्याला फळ्याचा जो कोपरा आहे किंवा आपल्या चौकटीची खालची आणि वरची बाजू आहे अशा, किंवा आपल्याला एखाद्या वस्तू आहे, बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या ज्या खालच्या आणि वरच्या रेषा जिथं एकत्र जुळतात त्या आणि काटकोन ज्या ठिकाणी होतो त्याला आपण लंब रेषा म्हणतो. त्यावर आधारित काही उदाहरणे आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या आकृतीत रेषा लंब रेषा आहेत? 1, 2, 3, 4. आता आपण आताच पाहिल्याप्रमाणे लंब रेषा म्हणजे काय? जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात आणि त्यांच्या काटकोनामध्ये जेव्हा त्या छेदल्या तेव्हा त्यांना आपण लंब रेषा म्हणतो. मग दिलेल्या आकृतीत आकृती क्रमांक 3 मध्ये लंब रेषा होताना आपल्याला दिसून येते, म्हणून आकृती क्रमांक 3 ही लंब रेषेचं उदाहरण आहे. दुसरं आहे, खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळते? पर्याय 1 ए, पर्याय 2 टी, पर्याय 3 डब्ल्यू, पर्याय 4 बी. तर लंब रेषेचं आपण पाहिलं की जेव्हा रेषा एकमेकांना 90 अंशांमध्ये काटकोनामध्ये छेदतात तेव्हा त्या दोन रेषेमध्ये लंब रेषा आहे, त्या दोन रेषा लंब रेषा आहेत असं आपण म्हणतो. आणि दिलेल्या जे अक्षर आहेत त्यामध्ये टी या अक्षरामध्ये लंब रेषा होताना आपल्याला दिसून येते, बाकी अक्षरामध्ये दिसून येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 टी हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये समांतर रेषांची एक तरी जोडी आहे? पर्याय 1 ई व एफ, पर्याय 2 ए व एक्स, पर्याय 3 सी व डी, पर्याय 4 बी व पी. तर आपण बी आणि पी मध्ये समांतर रेषा दिसत नाहीत, सी व डी मध्ये सुद्धा समांतर रेषा नाहीत, ए व एक्स मध्ये सुद्धा नाही, परंतु ई व एफ हे जे अक्षर आहेत त्यांच्यामध्ये ईच्या वरच्या रेषेमध्ये खालच्या रेषेमध्ये एफ मध्ये दोन अशा समांतर रेषा ची जोडी होताना आपल्याला दिसून येते, त्या कधी एकमेकाला छेदत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर. चौथा पर्याय, खालीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? 1 मैदानावर आखलेले वर्तुळ, 2 एकाच पंख्यांची पाती, 3 फळाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या दोन फांद्या, 4 टेबलाच्या समोरासमोरील खडा. समांतर रेषा काय पाहिलं
की ज्या रेषा कोणत्याही बाजूने कितीही वाढवल्या तरी एकमेकांना कधीच छेदत नाहीत. एकमेकांना न छेदणाऱ्या व कितीही वाढवल्या तरी एकाच प्रतलातील ज्या दोन रेषा असतात त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. मैदानावर आखलेले जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये समांतर रेषा कुठेच आपल्याला दिसत नाही. पंख्याची जी पाती आहेत ती 3 बाजूला 3 असतात, परंतु ती कशी नसतात, समांतर अशा स्वरूपाची नसतात, कारण त्या वेगवेगळ्या दिशेला जाताना पुढे त्यांची जी दिशा आहे ती वेगळी होऊ शकते किंवा त्यांची लांबी किंवा त्यांच्यातील अंतर हे समान राहत नाही. तिसरं आहे, एकाच व्यत्ययातून फुटलेल्या 2 फांद्या ज्या आहेत त्या फांद्या पुढे जाऊन त्यांचा कुठं समांतर होत नाही, ते 2 वेगवेगळ्या दिशेला सुद्धा जाऊ शकतात. आणि चौथा आहे, टेबलाच्या समोरासमोरील कडा समान अंतरावर जाणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या, म्हणजे ते कितीही जरी वाढवलं आपण टेबल तर ते कधीच छेदत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर आजच्या घटकामध्ये आपण समांतर रेषा व समलंब रेषा याविषयी माहिती घेतली. धन्यवाद.